जय महाराष्ट्र मित्रांनो, बुक व्यवस्थेच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। तुम्ही थंबनेलवर बरोबर वाचलंय। आज मी पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये उभा आहे, जिथे तुम्हाला रेडी पोझिशन 2 BHK 30 लाखाच्या आत घेता येणार आहेत। आणि एक पहिलं घर घेताना सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणी इथं काढून टाकण्यात आल्या आहेत। एक परफेक्ट प्रोजेक्टमध्ये आज मी उभा आहे। तर तुम्ही सुद्धा जर पुण्यामध्ये रेडी पोझिशन 2 BHK 30 लाखाच्या आत बघत असाल तर आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण खूप परफेक्ट सोसायटी आहे ही। आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं तर नक्की तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होईल। तर चला आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर या व्हिडिओमध्ये आपण या प्रोजेक्टला टोटल 5 मुद्द्यांमधून समजून घेणार आहेत। सर्वप्रथम आपण लोकेशनची माहिती घेऊ, त्यानंतर प्रोजेक्टची डिटेल माहिती घेणार आहोत, त्यानंतर आपण सॅम्पलला व्हिजिट करू, त्यानंतर प्रोजेक्ट म्हणजे त्या फ्लॅटची जी किंमत आहे ती कशी कशी देण्यात आली त्याची चर्चा करू, आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला या फ्लॅटवरचं जे लोन आहे ते लवकरात लवकर कसं नील करता येईल, कसं तुम्ही डेट फ्री होऊ शकता हे सगळं सांगणार आहे। तर चला आपण आता लोकेशनची माहिती घेऊया। तर सर्वप्रथम आपण लोकेशनबद्दल जाणून घेऊया। तर या प्रोजेक्टपासून जे नियर बाय लोकेशन आहे ते मी तुम्हाला इथं सांगतो। नाशिक फाटा इथून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, तळवडे IT पार्क 5 मिनिटं आहे, चाकण 20 मिनिटावर आहे, भोसरी MIDC 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, SNBP जे स्कूल आहे ते या प्रोजेक्टला लागूनच आहे, त्याच्यानंतर SNBP कॉलेज पण इथंच आहे, पिंपळे सौदागर 20 मिनिट आहे, चिंचवड 20 मिनिट आहे, आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे लोगावचं ते 30 मिनिटावर आहेत। तर जे लोकेशन आहे त्या लोकेशनचं जर अजून लँडमार्क समजून घ्यायचं असेल तर इथून डिमार्ट पण खूप जवळ आहे या प्रोजेक्टच्या। तर मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात आलं असेल। अजूनही लोकेशन लक्षात आलं नसेल आणि अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून लोकेशनचं जे गुगल लिंक आहे ती पण मागवून घेऊ शकता। आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया। टोटल 10 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यात टोटल 13 बिल्डिंग आहेत। बेसमेंट आणि ग्राउंड हा पार्किंगसाठी सोडण्यात आला आहे, आणि वर 12 मजल्याची टोटल ही बिल्डिंग आहे। 38पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला याच्यात मिळतात, आणि 13 बिल्डिंगमध्ये मिळून टोटल 2200 लोक इथं राहण्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे। 2150 फ्लॅट इथं सोल्ड आउट आहेत, 51 फ्लॅट शिल्लक आहेत। इथे सगळे 2 आणि 3 BHKचे ऑप्शन तुमच्यासाठी बनवले होते। इथे फेज 1 पूर्णपणे सोल्ड आउट आहे, त्याची सोसायटी पण झाली। फेज 2 मधले 50 फ्लॅट इथे अवेलेबल आहेत। 38पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला इथे मिळतात आहेत, त्याच्यात ऑलमोस्ट सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत। आणि चांगली गोष्ट काय की फ्लॅटसोबत तुम्हाला कार पार्किंग जी आहे, रिझर्व कार पार्किंग ती इन्क्लुडिंग देण्यात आलेली आहे। पार्किंग खूप इथं सोडण्यात आलेली आहे। तर जे बजेट आहे 30 लाखाच्या आसपासचे जे 2 BHKचं बजेट आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी इथे कवर करण्यात आलेल्या आहेत बिल्डरकडून। बाकी अजून पण जर काही डिटेल जाणून घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून अजून पण या प्रोजेक्टची माहिती विचारू शकता, जी समजा आमच्याकडून देण्यात राहिली असेल तर तुम्ही फोनवरती कन्फर्म करू शकता। तर आता आपण काय करू, वर जाऊया आणि सॅम्पल फ्लॅटला व्हिजिट करूया। आता आपण 2 BHKच्या फ्लॅटला बघणार आहोत, आणि हा जो फ्लॅट आहे हा ॲक्च्युअल फ्लॅट आहे, म्हणजे अवतीभोवतीचे सगळे पोझिशन झालेले आहेत। पण जेव्हा लोक व्हिजिटला येतात तेव्हा त्यांना दाखवण्यासाठी हा एक फ्लॅट ठेवलेला आहे। तर ह्याचा एरिया जो आहे तो 776 स्क्वेअर फूट आहे। तुम्ही आता हा हॉल बघू शकता, आणि हॉलला लागून इथं समोरच्या साईडला किचन आहे, एल शेप किचन इथे दिलेलं आहे। त्याच्यानंतर इथं फ्रीजसाठी पण एक सेपरेट जागा सोडलेली आहे, आणि इथं ड्राय बाल्कनी पण प्रॉपर देण्यात आलेली आहे। ड्राय बाल्कनी तुम्ही इथं बघू शकता, तर ड्राय बाल्कनी पण दिली आहे। पुण्यात जर तुम्ही आउट ऑफ पुण्यातून जर तुम्ही पुण्यात शिफ्ट होत असाल आणि तुमचं कुटुंब थोडंसं मोठं असेल, पण तुम्ही बजेटमधला फ्लॅट बघत असाल तर तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट आणि हा फ्लॅट खरंच एक चांगला ऑप्शन बनू शकतो। कारण की फ्लॅट जरी स्मार्ट 2 BHK जरी असेल तर रेडी पोझिशन आहे। तुम्ही जर कुठं आत्ता भाड्यानं राहत असाल तर ताबडतोब तुम्ही इथं शिफ्ट होऊ शकता। छोट्याशा डाऊन पेमेंटमधून तुम्ही ताबडतोब या घराचं पोझिशन घेऊ शकता। 90% बँक लोन पण तुम्हाला इथं मिळून जाईल। इथं कॉमन बेसिनच्या बाजूला इथं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, इथे एक बेडरूम देण्यात आलेलं आहे। आता हे स्मार्ट 2 BHK आहेत, अफोर्डेबल प्राईजमध्ये बसवण्यासाठी थोडेसे कार्पेट जे आहे ते छोटे केलेले आहेत। पण जर पहिलं घर असेल तर तुम्हाला हे चालून जाईल, कारण सोसायटी टोटल 2200 फ्लॅटची ही सोसायटी आहे, आणि 2200मध्ये ऑलमोस्ट नाही म्हटलं तर 2150 लोक या सोसायटीमध्ये आत्ता सध्या राहतात आहे, आणि 51 फ्लॅट अजून शिल्लक असतील। तर सगळं आहे 38+ ॲम्युनिटीज, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं 38पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहेत। तर जे बजेट आहे फ्लॅटचं त्या बजेटमध्ये ह्या गोष्टी खूप जास्त झाल्या। हे मास्टर बेडरूम आहे, मास्टर बेडरूमला पण पुढच्या साईडला तिथं पण एक टॉयलेट आहे, आणि जे 2 BHKमध्ये द्यायला पाहिजे एक स्टँडर्ड 2 BHKमध्ये ते सगळं दिलेलं आहे। फक्त काय की बजेटमध्ये बसवावं, म्हणजे ही जी सोसायटी आहे पूर्ण ती अशाच पद्धतीने डिझाईन केलेली आहे की प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसवावं, म्हणून 2150 फ्लॅट जवळजवळ विकले पण गेलेले। व्हेंटिलेशन पण खूप चांगलं आहे। इथं जर तुम्ही बघितलं सोसायटीमध्ये तर इथं जवळजवळ सोसायटीतच 40 फुटाचा रोड आतमध्ये सोडलेला आहे, आणि जो तुम्हाला इथं पॅकेज कॉस्ट मिळते आहे त्याच्यामध्ये कार पार्किंग पण इन्क्लुडिंग असणार आहे। आता ह्या फ्लॅटबद्दल जर आपण सांगायचं झालं तर 29,80,000 रुपये याची किंमत असणार आहे या फ्लॅटची, आणि ती पण इन्क्लुडिंग कार पार्किंग, म्हणजे कार पार्किंगचे परत वेगळे पैसे द्यायचे नाही, रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, सगळ्या गोष्टी आहेत। फक्त तुम्हाला 50,000 रुपये
अतिरिक्त लागतील. त्याच्यात 10,000 रुपये जे आहेत हे तुम्हाला लिगल चार्ज लागतील ॲग्रीमेंटच्या वेळेस, आणि 20,000 रुपये जे आहेत ते सोसायटी चे जे क्लब इन्फ्रा म्हणतो आपण ते आहे, मेंटेनन्सचे 10,000 रुपये, म्हणजे असे 50,000, 29,80,000 रुपये बेस कॉस्ट आणि वर 50,000. आणि जर 90% लोनचं जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर साधारणतः 26,85,000 27 लाखाच्या आसपास लोन आणि 3 लाख ते 3,20,000 रुपये तुमच्याकडे डाऊन पेमेंट लागेल. आणि मला वाटतं ना की पहिलं घर घेण्यासाठी ही अमाऊंट अतिशय सफिशियंट आहे आणि योग्य आहे. कारण 2 BHK जर फ्लॅट तुम्ही घेत असाल तर घरामध्ये 2 भाऊ जर एकत्र राहत असेल किंवा थोडंसं मोठं कुटुंब असेल तर प्लॅनिंग साधारणतः तसंच असतं. तर 3,20,000च्या आसपास म्हणजे 3 ते 4 लाख रुपयाची तुमची प्रोव्हिजन पाहिजे डाऊन पेमेंटची. आणि साधारणतः 27 लाखपर्यंत 90% जर आपण हिशोब काढला म्हणजे बेसिक कॉस्टवर 90% तर 27-1 लाखापर्यंत तुमचं इथं बँक लोन होऊ शकतं. आणि कुठल्याही नॅशनलाइज बँकेतून होईल. आणि कारण की क्लिअर टायटल प्रोजेक्ट असल्यामुळे कुठल्याही नॅशनलाइज बँकेतून तुम्हाला इथं ताबडतोब लोन होईल. तर मला वाटते पहिल्या घराच्या हिशोबाने हे कॅल्क्युलेशन खूप चांगलं आहे. कारण आज जर तुम्ही पुण्यामध्ये बघितलं तर 2 BHK ह्या किमतीत मिळणं एकदम अशक्य गोष्ट आहेत. आता इथं जे 50 फ्लॅट शिल्लक आहेत तर ह्या लोकांनी आपल्याला अप्रोच करून ही माहिती दिली म्हणून आपल्याला हे कळालं आणि आपण तुम्हाला ही माहिती देतो. पण जनरली या बजेटमधले फ्लॅट पुण्यामध्ये कुठेही अवेलेबल नाही. तुम्ही आपले जर सगळे व्हिडिओ जरी बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपण सुद्धा याच्या आधी कुठला व्हिडिओ असा बनवलेला नाही की जिथे 30 लाखात 2 BHK मिळत असावा. तर ही खूप चांगली डील आहे. तुम्ही ह्या बजेटमध्ये जर बघत असाल पिंपरी चिंचवडमध्ये तर ताबडतोब साईड व्हिजिट करायला काहीच हरकत नाही आहे. आणि फ्लॅट जर तुम्हाला आवडला, कारण ऑप्शन आहेत 50 एक फ्लॅट इथे अवेलेबल आहे. आणि साईजेसमध्ये पण खूप सारे साईजेस आहेत, म्हणजे अगदी 29,80,000पासून तर 38 लाखापर्यंत, म्हणजे 10 लाख रुपयाच्या डिफरंट रेटमध्ये वेगवेगळ्या साईजचे फ्लॅट इथं तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यामुळे ते ऑप्शन बघितल्यानंतर तुमच्या साईजच्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला जर हा कार्पेट छोटा वाटला त्याच्यापेक्षा थोडा मोठा, मग थोडा मोठा असं बघून तुम्ही कुठंतरी ते मॅच होईल तुमची रिक्वायरमेंट. तर तुम्ही या सोसायटीला व्हिजिट करा, कारण खूप प्राईम लोकेशनला आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे डीमार्ट अगदी समोरच आहेत ह्या सोसायटीच्या. त्यामुळे ह्याच जनरली गोष्टी लागतात फ्लॅटच्या अवतीभोवती. फ्लॅटचा जर तुम्ही एक रेडियस बघितला साधारणतः इथून टेरेसमधून अंदाज येईल तुम्हाला, तर फ्लॅटच्या 360 डिग्रीमध्ये पूर्ण सोसायट्या झालेल्या आहेत. आणि तुम्ही या सोसायट्या बघा, अशा मोठ्या मोठ्या सोसायट्या, कुठं नजर फिरवल तिथं तुम्हाला इथं कन्स्ट्रक्शन झालेलं दिसतील आणि लोक राहताना दिसतील. त्यामुळे हा एरिया पूर्णपणे रेसिडेन्शियल झालेला आहे आणि बेस्ट आहे लोकेशन राहण्यासाठी. तर तुम्ही बघा, काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल पण करू शकता. पण मी परत सांगतो, जर तुमचं कुटुंब थोडंसं म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये जर बघत असाल तुम्ही आणि बजेट जास्त नसेल मोठ्या सोसायटीत घेण्यासाठी, तर खरंच खूप चांगला पर्याय आहे. कारण असे जे सोसायटी आहेत, असे जे फ्लॅट आहेत, त्यांना मी खूप जास्त रेकमेंड करतो. कारण मार्केटमध्ये ह्या बजेटमध्ये आणि अफोर्डेबल सेगमेंट किंवा पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अफोर्डेबल प्राईजमध्ये जर कुठं फ्लॅट मिळत असेल तर मी तो पटकन लोकांना सांगतो, तो रेकमेंड करतो. आणि अशा पद्धतीचे जवळजवळ 1,500पेक्षा जास्त युनिट आजपर्यंत आपण डिलिव्हरी केलेत आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून. तो तुम्ही नक्की व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल पण करू शकता. तर आता मी तुम्हाला शेवटी आहे ना, की जर तुम्ही याच्यावर लोन काढलं, समजा 27-1 लाखाचं लोन काढलं, तर ते लवकर कसं फेडाल हे 2 मिनिटात सांगतो. तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जर तुम्ही फ्लॅटवर लोन केलं, साधारणतः 27 लाखापर्यंत जर लोन केलं, तर तुम्ही ते लवकर कसं फेडू शकता. इथं तुम्ही लोन केलं तर 20 ते 30 वर्षापर्यंत लोन होऊ शकतं. पण तुम्हाला माहिती आहे की पहिले 10 वर्ष तुम्हाला फक्त व्याजच भरावं लागतं. आणि जर 30 वर्षाचं लोन केलं असेल तर 15 वर्ष व्याजच भरावं लागतं. आणि त्याच्यानंतर पुढच्या 10 ते 15 वर्षानंतर तुमची प्रिन्सिपल जायला चालू होते. पण ह्या सगळ्या 30 वर्षाच्या जर्नीमध्ये जर कधी काही अडचण आली तर तुमच्या फ्लॅटवर जप्तीसुद्धा येऊ शकते बँकेतून. आणि प्रॉब्लेम हे सांगून येत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, त्यासाठी एक छोटीशी अमाऊंट, जेव्हा तुम्ही ज्या फ्लॅटसाठी जेव्हा EMI भरता तुम्ही बँकेला, तर त्याच्यासोबत छोटीशी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता जर ह्या कॅल्क्युलेशनचं जर मी तुम्हाला सांगायचं झालं 27 लाखाचं लोन केल्यानंतर, तर तुम्ही एक 5 लाख रुपयाची SIP करा म्युच्युअल फंडमध्ये. आणि जर तीच 5,000ची SIP तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली त्याच्यामध्ये, तर पुढच्या 15 वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की 27 लाख रुपये तुमचे अतिरिक्त उभे राहिलेले असतील. आणि ते वन टाईम भरून तुम्ही लवकरात लवकर डेप्थ फ्री होऊ शकता. अगदी 30 लाखाचा जरी तुम्ही टेन्युअर घेतलेला असेल होम लोनला, तरी तुम्ही 15 वर्षात त्याच्यातून म्हणजे बाहेर पडू शकता आणि लवकरात लवकर या घराचे रिअल ओनर होऊ शकता. आणि ते पैसे तुम्ही अडीअडचणीला पण वापरू शकता. समजा तुम्हाला काही एमर्जन्सी आली या 15 वर्षात, तर तुम्ही तिथं पण ते वापरू शकता. तुम्हाला या संदर्भात अजून पण डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा, आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. आम्ही तुम्हाला एक फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी कुठली कुठली गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ह्या सगळ्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करू. इव्हन तुम्ही जर दुसरीकडे कुठं फ्लॅट घेतले आणि जर लोन करणार असेल तर लोन करण्याच्या आधी तुम्ही एकदा नक्की आमचा सल्ला घ्या. आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अतिशय सुंदर कन्सल्टन्सी देऊ आणि कन्सल्टिंग करू, ज्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर डेप्थ फ्री व्हाल आणि सोबत तुमचं आयुष्य सिक्युअर
तर होईलच होईल, पण कुठलीही एमर्जन्सी गोष्ट जर तुमच्या आयुष्यात घडली तरी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर त्या संदर्भात कुठलीही मदत लागली तर नक्की फोन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला माहिती आहे की एकमेव आमचं चॅनल आहे जे पुण्याच्या 360 डिग्रीमधले प्रोजेक्ट तुम्हाला दाखवत असतं. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.